नमस्कार युट्यूब फॅमिली. मुंबईतील झोपडपट्टीत जन्म, पोटासाठी रस्त्यावर राबला. आता किंग खानच्या नावावर 4,000 कोटी बांधतोय टॉवर. चला तर कोण आहे हे टॉवर बांधणारा ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. दुबईमध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या नावाने एक रिअल इस्टेट प्रॉपर्टी विकसित केली जात आहे. शाहरुखच्या नावावर उभारली जाणारी ही 56 मजली इमारत दुबईमध्ये एक नवीन लँडमार्क असेल, ज्यामध्ये हेलिपॅड पासून स्विमिंग पूल पर्यंत विविध प्रकारच्या लक्झरी सुविधा असतील. शाहरुख खानच्या नावे दुबईत इमारत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या नावाने दुबईमध्ये एक रिअल इस्टेट प्रॉपर्टी विकसित केली जात आहे. दुबईतील या इमारतीत एक लँडमार्क म्हणून पाहिले जात असलेल्या या 56 मजली इमारतीत हेलिपॅड पासून स्विमिंग पूल पर्यंत विविध प्रकारच्या आलिशान सुविधा दिल्या जाणार आहेत. इतकंच नाही तर या इमारतीच्या एंट्रन्सवर शाहरुखचा भव्य पुतळाही ठेवला जाणार आहे. 56 मजली आलिशान इमारतीला शाहरुख डॅन्यूब असे नाव देण्यात आले असून ही इमारत 4 वर्षात पूर्ण होईल. पण आता प्रश्न असा आहे की दुबईला शाहरुख खान इतके का आवडते? किंग खानच्या नावाने ही इमारत कोण बांधत आहे? शाहरुखला दुबईबाबत इतके आकर्षण का? दुबई पूर्णपणे बॉलिवूडच्या प्रेमात बुडालेले शहर आहे. विशेषतः येथील लोकांचे शाहरुख खानवर विशेष प्रेम आहे. शाहरुखकडे दुबईचा गोल्डन व्हिसा असून दुबईचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून दुबईला आपलं दुसरे घर म्हणून संबोधतो. किंग खानकडे दुबईमध्ये 14,000 चौरस फूट बंगला, अनेक आलिशान मालमत्ता, याशिवाय दुबईच्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून अभिनयामुळे शाहरुख दुबईमध्ये प्रसिद्ध झाला आहे. दुबईत शाहरुखच्या नावाने इमारत कोण बांधत आहे? तर मुंबईकर रिजवान साजन दुबईमध्ये शाहरुख खानच्या नावावर 56 मजली इमारत बांधत आहे, जे डॅन्यूब प्रॉपर्टीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. दुबईतील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी डॅन्यूब ग्रुपचे प्रमुख एक भारतीय असून रिजवान साजन दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहेत. दुबईतील शाहरुखच्या नावावरील या 56 मजली इमारत अंदाजे 4,50,000 चौरस फूट क्षेत्रफळाची प्रीमियम ऑफिस स्पेस प्रॉपर्टीमध्ये हेलिपॅड, स्विमिंग पूल आणि गेम झोन असेल. कधी काळी दूध विकणारा आता दुबईतील सर्वात श्रीमंत. रिजवान साजनचा जन्म भारतात झाला आणि मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढला. रिजवानने कमी वयातच पैशासाठी छोटी मोठी कामे करायला सुरुवात केली. कधी मुंबईच्या रस्त्यांवर विक्रेता म्हणून काम करायचा, कधी पुस्तके विकायचा, तर कधी फटाके. घरोघरी दूध विकून रिजवान आपलं पोट भरायचे. वयाच्या 16व्या वर्षी अनाथ झालेला रिजवान 1981 मध्ये कुवेतला गेला आणि आपल्या काकांच्या दुकानात सेल्समन म्हणून रुजू झाले. इथूनच रिजवानच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल टाकले. दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय. रिजवानने 1993 मध्ये डॅन्यूब ग्रुपचा पाया घातला आणि हळूहळू बांधकाम साहित्य, होम डेकोर आणि रिअल इस्टेटचा बादशाह बनले. 2019 मध्ये कंपनीने वार्षिक 1.3 अब्जची मूल्यांकन गाठले आणि मग कधीही मागे वळून पाहिले नाही. आज रिजवान यांची 20,830 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा अंदाज असून UAE पलीकडे त्यांनी भारत, चीन, कॅनडा, कतार, सौदी अरेबिया, बहरीन आणि ओमानमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार रिजवानच्या कंपनीची आता वार्षिक उलाढाल 2 अब्ज आहे.